आलेली आहे महावीर कलेक्शनच्या इथे. तुम्ही बघू शकता हे ते शॉप आहे, म्हणजे इथून तो रोड जातो आत. तिथे पूर्ण शॉपिंग सेंटर आहे. ते नाही अशा टाईपच्या आहेत, म्हणजे सिंपल सोबरमध्ये आहे. ओके, स्ट्रेचेबल फैब्रिक वगैरह में, जैसे प्रिंट में, व्हाइट वगैरह में. आणि आता आपण चाललेलो आहोत. इथे लहान मुलांचे पण आहेत. वाव, हा किती क्यूट ड्रेस आहे. पाचच्या कांतरी ब्रांडचा माल आहे. महाराजांचं दर्शन घेऊनच करूया. आणि हा तो सर्कल आहे जिथे आपलं पूर्ण मार्केट सुरू होतं. इथे विचारते, इथे मला कुठे खेळण्याची दुकान मिळतील का. सो हे ते शॉप आहे. आता आपण बघू मुकूसाठी काय आहे का, छोट्यातलं छोटं असं काहीतरी. हॅलो गाईज, मी अक्षदा मयूर ठोगे #ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण चाललो आहे कल्याण एक्सप्लोअर करायला, म्हणजेच महावीर कलेक्शन. तिथे खूप मोठं शॉपिंग मार्केट आहे. आणि त्याच्यानंतर आहे शिवाजी चौक, तिथेही आपण जाणार आहोत. तेही सुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे. सो बघू, चला माझ्यासोबत. आणि हां, अजून एक सांगायचं की थोडी मला नुसतं एक्सप्लोअर न करता मला थोडी शॉपिंग पण करायची आहे. सो त्या दोन्ही कामं एकत्र होतील. एक माझा ब्लॉग पण होईल आणि माझी शॉपिंग पण होईल. तर चला, आता मी जिथे राहते तिथून 50 रुपये शेअर ऑटो आहे, म्हणजे खूप लांब आहे इथून तरी. सो दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि विचार केला की अंधार पडायच्या आत आपण घरी येऊया, कारण की मी थोडं ऑड ठिकाणी राहते आणि मुक्ता पण आईजवळ एकटी आहे. सो ती पण रडायला नको आणि माझ्या आठवणीने हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी दुपारच निघालेली आहे. सो लेट्स सी आजचा ब्लॉग कसा होतोय. तर मी निघाली आहे. आमच्या इथून शेअर ऑटो पकडले आणि 40 रुपये शेअर ऑटो आहे आमच्या इथून. मला डायरेक्ट जे महावीर कलेक्शन आहे तिथे उतरणार मी डायरेक्ट. आणि 15 मिनटं फक्त मला लागणार आहेत. आणि काय नाही, मग तिथे जाऊन आपण आता एक्सप्लोअर करायला सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता इथे आहोत. वरती लिहिले बघा महावीर हॉल, महावीर शॉपिंग सेंटर. इथे पूर्ण समोर पूर्ण शॉपिंग सेंटर आहे. हा जो मधून माणूस उभा आहे त्याच्यातून जो आत स्ट्रेट रोड जातो तिथे पूर्ण शॉपिंग सेंटर आहे. आणि हा स्ट्रेट रोड जातो स्टेशन रोड. आणि फर्स्ट शॉपच आहे हे महावीर कलेक्शनच्या इथून शॉपिंग सेंटरमधून एंटर केल्यानंतर. आणि ह्या शॉपचं नाव आहे एंजल करून. मी इथून लास्ट इयर गणपतीसाठी माझी शॉपिंग करून गेलेली. मी 3 ते 4 कुर्तीज इथून घेऊन गेलेली आणि मला खूप त्यांनी छान डिस्काउंट दिलेला. सो मी विचार केला की पहिला ब्लॉग मी इथूनच स्टार्ट करेन. सो दादा, आपल्याकडे कितीपासून स्टार्ट आहेत कुर्ती? 700 पासून स्टार्टिंग आहे. आणि काय साईजपासून आहे? M से डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे आहे. ओके, मला एक 700ची कुर्ती दाखवशील? साइज आपके लिए? हाँ, ये देखिए पूरा आपकी साइज का ही है. 1 2 3 4 रो है. हा डेनिम मध्ये आहे का? हाँ, तो डेनिम में. ओके, 700ची आहे. ही पण 700 आहे का? कौन सा भी लो 700, एक ही प्राइस है. ओके, हे बघा तुम्ही वरती पण बघू शकता डिझाईनमध्ये 700. अनारकलीमध्ये पण 700 आहे. आणि तिथे काय प्राइस आहे? 500 डेली यूज. 500 डेली यूज. सो हे डेली यूजसाठी नाही अशा टाईपच्या आहेत, म्हणजे सिंपल सोबरमध्ये आहे. 600 ला आएगा बड़ा साइज. ओके, स्ट्रेचेबल फैब्रिक वगैरह में, जैसे प्रिंट में, व्हाइट वगैरह में. ओके, व्हाइट है तो व्हाइट आएगी, जैसे प्रिंट चेक्स वगैरह में. डेनिम लुक है तो डेनिम लुक आएगा, खादी कॉटन आएगा. ओके, मला हा दाखव ना डेनिमचा. एक पण मला जीन्सवरचा नको आहे, मला कुर्ती हवी आहे. कुर्ती दिखाओ. हां हां, संदेश आएगा 3X.
आपको जो पसंद होते मैं ओपन करके दिखा देता हूँ। हा दाखव ना। इसमें 2 कलर है ना, सेम। काय डिस्काउंट नाही? कभी भी ये साल का 12 महीने एक ही प्राइस अपने पास, होलसेल का शॉपिंग है। चिकन में दिखाओ सेम पीस, वो पिंक लगा है तो वाला। नाही नाही, मला हे आवडला पाहिजे। ह्याच्यात 2च कलर आहेत का, हा आणि हा? 2 कलर है। हा एक दाखव ओपन करून। ह्याच्यामध्ये नाही, हा कलर मध्ये नाही आहे का? तो शॉर्ट है ना, जीन्स वरती है ना। अच्छा अच्छा, जैसे कि लॉन्ग है तो शॉर्ट है ना। ह्याच्यात अजून एक साईज मोठी मिळेल का? नहीं लास्ट आहे का? फार्मा बहुत बड़ा है इसका, देखिए ना कितना बड़ा है। 4XL 5XL को आएगा। ओके बहुत बड़ा फार्मा है। ठीक आहे, मला ही दे। सो इथे पण एक शॉप आहे, इथे साड्यांचं आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर इथे बबली करून आहे, हे सगळं असं शॉपिंग मार्केट आहे। इथून लागणी करून आहे, लागणीमधून पण मी 2-3 साड्या घेतलेल्या गणपतीमध्ये। ओके, इथे मोरणे डेपो करून आहे शॉप। ठीक आहे, इथे बबली करून आहे, इथे लहान मुलांचे सुद्धा क्लोथ्स खूप छान छान मिळतात। ठीक आहे, इथे पण साड्यांचंच आहे। इथे ज्वेलरी शॉप आहे, इथे ज्वेलरी शॉप आहे, बघू शकता। त्याच्यानंतर आरोही कलेक्शन म्हणून पण इथे पण ज्वेलरी शॉप आहे। इथे एक्सटेन्शन पण मिळतात, नेल एक्सटेन्शन। इथूनही पूर्ण गेलात, स्ट्रेट गेलात की तरीही मार्केट आहे, आपण परत एकदा एक्सप्लोअर करू इथून पण। सो इथे ज्वेलरी आहे, हे पण ज्वेलरी शॉप आहे। इथून गेलात तरी पूर्ण मार्केट आहे। मी इथेही आलेली आणि इथूनही मी शॉपिंग ह्या महावीरमधून मी ना भरपूर शॉपिंग केलेली आहे गणपतीमध्ये लास्ट इयर, कारण की प्रेग्नन्सीच्या टायमात मी इथे राहिली आहे एक 6-7 महिने। त्यावेळेस माझं शॉपिंग करायचं काय झालं तर मग मी इथेच यायचे आणि इथेही ब्लाऊजला वर्क वगैरे करून मिळतं। ओके, सो इथं रेडीमेड ब्लाऊजही आहे। दर्शन म्हणूनच्या शोरूमचं नाव आहे आणि इथे राधिका म्हणून आहे, इथे वर्क करून मिळतं। ठीक आहे, इथेही रेडीमेड ब्लाऊज आहेत, इवन कॅन वगैरे जर तुम्हाला घागराला हवं असेल तेही आहे। इथेही रेडीमेड लेस, परत लटकन ह्याही लेस अवेलेबल आहेत। दुपट्टा पण आहे। ठीक आहे, आता आपण इथून आलेलो आहे। हां, इथून आलेलो आहे। इथून नाही, इथे नव्हतं आलेलो, सॉरी। हे सुद्धा तेच आहे, शॉप आहे। इथे नाईटवेअर वगैरे, नाईटी वगैरे अवेलेबल आहेत। इथे ही ज्वेलरी दुकान आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे कदाचित हरवू पण शकते। इथे ही ज्वेलरीचं दुकान आहे। ठीक आहे, इथे सुद्धा ब्लाऊज शिवून वगैरे किंवा डिझाईन करूनही मिळतं। इथे दादा वर्क करून मिळतं का ब्लाऊजवर? काय स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे? 2000चं। ह्याची काय प्राईस झाली असेल? अच्छा, तुम्ही बघू शकता किती सुंदर वर्क केलेलं आहे। 2000पासून स्टार्टिंग आहे आणि इथे रेडीमेड ब्लाऊजही अवेलेबल आहे। ठीक आहे, इथून स्ट्रेट गेलात की परत आपल्याला तसेच कपड्यांची दुकानं आहेत। ओके, कुर्तीजची आहे तिथे।
आय थिंक ती बॅक साईड आहे वाटतं ह्या दुकानांची. इथेही ज्वेलरीचं दुकान आहे. त्याच्यानंतर इथेही साड्यांची दुकानं आहेत. ओके, आय थिंक इथे एंड होतोय. शिलाईचा आहे वाटतं. इथेही सगळे ज्वेलरी आहे. सो अशा पद्धतीने हा पूर्ण इथे मार्केट आहे. आणि मी इथे आलेली आहे शॉपिंगला. ह्या शॉपमधून ना एकदा शॉपिंग केलेली आणि इथे ना मस्त असे कुर्तीज मी घेतलेले. एक कुर्ती घेतलेल्या, 2-3 घेतल्या असतील कुर्ती, मला इतके आठवत नाही, पण मी इथून शॉपिंग केलेली आहे. सो हॅलो सर, आपल्याकडे कितीपासून स्टार्टिंग आहे? 700, 800, 1000 थ्री रेंज है हमारे पास. आणि साईज काय पासून आहे? साइज एम से लेकर 5 XL तक है अपने पास. अच्छा, मला एक दोन पीस दाखवा ना कसे आहेत आपल्याकडे, कसे व्हरायटी आहे. शानदार वैरायटी है. पाचा गांधी ब्रांड का माल है. इसमें आपको दुपट्टा आएगा 800 में ओनली. हा 800 आहे का? ओनली 800. और बहुत सारी वैरायटी कलेक्शन है हमारे पास. अम्ब्रेला ब्लॅक अम्ब्रेलामध्ये. ओके, हा मधून कट आहे का असा? पैटर्न है हमारे. और बहुत सारे वैरायटी है हमारे पास. जैसे कुर्तीज है, सेट है 1000 में. हा 1000चा सेट आहे का पूर्ण? सेट 1000 में फैंसी पीस. ओके, पूरा सुपर पैटर्न. ह्याच्यामध्ये डबल एक्सेल आहे का? ओके, फैंसी कुर्ती. ह्याची काय प्राइस आहे? 700 ओनली. आणि पंजाबी ड्रेस सूट आहे का? पंजाबी के ड्रेस. फक्त कुर्ती? दुपट्टा. अच्छा अच्छा. सगळे वैरायटी. आणि ह्याची काय प्राइस आहे? हा 400, 500, 4, 5. ओके, मला हा दाखवा ना. हा थोडा लखनवी मध्ये ना. हा 500 आहे का याची प्राइस? वा, हा 500ला किती सुंदर आहे. विकत घेऊन कपडा जरी शिवायला गेलो तरी आपल्याला हा 500ला अवेलेबल नाही होणार. याचं बघा तुम्ही, ह्या साईडला ही फाटायची टेन्शन नाही आहे. आणि तो पूर्ण असा स्टिचिंग वगैरे प्रॉपर आहे. इवन बॉटमला सुद्धा तुम्ही बघू शकता लेस असं वर्क दिलेलं आहे. आणि ते अगदीच प्लेन कुर्ती जरी ह्याच्यावर घातली तरी सुद्धा पायजमा डिझायनर असल्यामुळे तो लुक पण खूप छान वाटेल. खूप मस्त आहे. आणि ते त्याच्या मागे एक अजून एक आहे ना, तो कलरमध्ये आहे. आणि ती लेगिन्स आहे का ही? 500 पॅन्ट आहे. सिक्रेट पॅन्ट. अच्छा, सिगरेट पॅन्टमध्ये. ओके, ह्याची काय प्राइस आहे? 500. ही पण 500 रुपयाला आहे. खूपच सुंदर. लेस वाले. ते दुपट्टा वगैरे तुमचेच आहेत का? कलेक्शन आहे का फक्त? ह्याची काय प्राइस आहे? 500, 300, 200 चे स्टार्ट आहे. अच्छा, अगदी जरी तुम्ही प्लेन ड्रेस वगैरे घालताय तर त्याच्यावरही असे डिझायनर दुपट्टा वगैरे घेतला. हा तर खूप छान आहे. हा ऑर्गॅन्झामध्ये आहे का? ऑर्गॅन्झा. हां, हा बघा, हा ऑर्गॅन्झामध्ये आहे. हा नेटमध्ये आहे. ओके, मस्त. इवन तुम्ही बघू शकता, तुम्ही ह्या साईडला त्यांनी डिस्प्लेही केलेला आहे. डिस्प्लेला सुद्धा असे खूप छान छान सेट. हा पूर्ण सेट 1000मध्ये. आपण जर कपडा घेऊन विचार केला तरी आपल्याला 1000 रुपयात काय मिळणार आहे. आणि अशी ऑर्गॅन्झा आणि डिझायनर असा दुपट्टा आहे. ह्याच्यात कलर आहे सर? ह्याच्यात कलर पण अवेलेबल आहे. कलर व्हरायटी असे खूप अवेलेबल आहेत. तुम्ही इथेही बघू शकता. मिडी पॅटर्न आहे. तुम्ही इथूनही बघू शकता. इथे काय लेगिन्स आहेत का? या लायराची काय प्राइस आहे? 350ला अवेलेबल आहे यांच्याकडे लायराची लेगिन्स सुद्धा. किती? 300. ओके, 300 प्लस कलर अवेलेबल आहेत. मी ना गेल्या वर्षी गणपतीत इथून 2 कुर्ती घेऊन गेलेली, त्यामुळे माझ्या लक्षात आहे हे मार्केट. मी इथे आहे, मी ठाण्याची आहे. हां, माझं माहेर इकडे आहे. मग मी बोलले एक्सप्लोर पण करून येते थोडं ठाणा पण. ह्याची काय प्राइस आहे? 700. फक्त कुर्ता आणि पॅन्ट आहे का?
ओके, तुमचं शॉपचं नाव आणि प्रॉपर ॲड्रेस सांगाल का इथला? शॉपचं नाव बबली एनएच शॉप, महावीर शॉपिंग सेंटर 46 शॉप नंबर. ओके, 46 शॉप. महावीर शॉपिंग सेंटर. ओके, ठीक, थँक्यू. आग्रा रोड, कल्याण वेस्ट. थँक्यू. तिथून आता आपण निघालो आहोत आणि परत आलेलो आहोत बॅक टू कन्फ्युजन मार्केट. मी तर थोडी कन्फ्यूजच झालेली आहे, कारण की अगदीच गल्ली 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 आहे आणि मला काही थोडं समजतच नाही आहे. पण मुक्तासाठी काहीतरी बघणार होतं. इयरिंग्समध्ये क्लिप्स नाही आहेत का? छोट्या मुलींचे असतात ते. हो दादा, काढू नका, मी तसंच बघते. मी सगळे जुने झालेले सगळे जुने झालेले आहेत. पण हां, ते थोडे जुने पण झालेले आहेत ना. ठीक आहे, चालेल, थँक्यू. इथे आहेत, इथे बघूया का आपण? कारण की आता मी ना तिचे काल परवापासून परत मी तिचे ते चिंकी पोंकी बांधायला घेतले आहेत आणि तीही थोडंफार ठेवते, तर विचार करत होती घेऊन जावं 1-2, कारण की तिचे सगळे सेट आहेत हे ते ठाण्याच्या घरी राहिलेले आहेत कशेळीला. सो मला इथे तो ऑप्शन्स दिसत नाही आहेत. हां देशपालजी, इथे बघूया का आपण? इथे पण थोडे आहेत शॉपिंग करण्यासारखं, पण बेबी क्लिप्समध्ये वाटत नाही आहे. इथे पण असतं छोट्या बेबी क्लिप्समध्ये आहेत का? हे थोडे हेवीमध्ये आहेत ना, हे थोडे नाही आहे तिथेही. चला, तर मुक्ताला नाही भेटलेलं आहे जसं मला पाहिजे होतं तसं. सो ठीक आहे, शिवाजी चौक वगैरे आहेच पुढे, तिथेही बघता येईल आपल्याला. सो इथे आहेत, आय थिंक इथून आपण घेऊ शकतो. ओके, इथे पण आहे छोटे छोटे ऑप्शन्समध्ये, पण हे एवढे मोठे लावले तर ते खेचून काढेल. हे पण क्यूट आहेत. हे कसे पिन आहेत की काय आहेत हे? नाही नाही, पिन आहेत की कसं आहे? टिकटॉक पिन आहे ना. काय प्राइस आहे याची? 75, 70, 80, 70. अच्छा, क्यूट आहे ना. छत्रीचं आता पावसाळा पण सुरू होतो, तर त्या दृष्टीने जरी बघितलं तरी खूप कूल दिसेल. मला थोडे जास्त एक्सपेन्सिव्ह वाटतं. सो ठीक आहे, मला एवढं काय महाग वाटतं, मला इथे नाही एवढं आवडलं. सो इथे पण आहेत, पण इथे चिंकी पोंकी आहेत की नाही ते माहीत नाही मला. इथे पण मला नाही वाटत तरी इथे असतील. वो ऐसे छोटे बच्चे का रहता है ना, वो ऐसे टिकटॉक क्लिप डिज़ाइन में रहता है ना. ये नेल एक्सटेंशन्स की क्या प्राइस है? ये वाला ना 195. ओके, किती कोड आहे. मला घेऊन बघायचं एकदा वापरून की कसं वाटत असेल. सो इथून गेल्यानंतर आता मला वाटतं की इथून काही नाही आहे अजून. हे असंच गेल्यानंतर इथे पण मी जाऊन आली आय थिंक. इथे ज्वेलरी शॉप आहेत सगळे, सोनारांची दुकानं, हे साड्या. सो आता आपण आहोत रूपरजत ह्या शॉपमध्ये आणि ह्या शॉपचं नंबर आहे 6060. ओके, आणि ह्यांच्याकडे काय काय व्हरायटीच्या साड्या आहेत हे आपण बघूया. ओके, एकदम मस्त बनाय. तुम्ही बघू शकता शॉप आणि किती इथे हेवी साड्या आहेत असं मला वाटतं. ओके, आपल्याकडे स्टार्टिंग रेंज क्या आहे? 1500. मला एक दाखव ना 1500ची साडी. 1500 की रेंज. वा, सुंदरच.
अगदीच ही ऑर्गॅन्झामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. ही 1500ची साडी आहे. 1000 की रेंज में है. वाव, ही पण सुंदर आहे. ह्याच्यात कलर आहेत दादा? ये भी 1000 के रेंज में है. देखिए 1500 की रेंज में. ही पण 1500ची साडी आहे, तुम्ही बघू शकता. अगदीच ह्या 2-2-2.5 हजाराच्या साड्या वाटत आहेत. 2400 के रेंज में आएगी. बॉर्डर लुक कॉन्सेप्ट आएगा. वाव, ही 2400ची साडी आणि किती सुंदर आहे बघा, तुम्ही बघू शकता. 1000 की रेंज में आएगी. ही पण 1000 रुपयाची साडी आहे. ओके, आणि आपल्याकडे लास्ट टू लास्ट हेवी मध्ये कितीची आहे? 15,000ची दाखवा एखादी. 6,500ची साडी. पण थोडंसं वर्क आहे ह्याला साडीला. 4500. सुंदर. 4,000ची साडी आहे ही. आणि हा डिझायनर ब्लाउज आहे का त्याच्यात? डिजाइनर ब्लाउज आएंगे. ओके, ब्लाउज आएंगे लेटेस्ट. मला ही साडी दाखवता का जरा? यूट्यूबर आहे दीदी. सुंदर, खूपच मस्त. तुम्ही बघू शकता. ह्याची काय प्राइस आहे? ये 6590. 6,500ची साडी आहे. आपल्याकडे डिस्काउंट मिळतो की फिक्स रेट आहे? फिक्स रेट आहे. म्हणजे डिस्काउंट करायची गरजच नाही, कारण की ऑलरेडी त्या रिझनेबल प्राईसमध्येच आहेत. एवढ्या हेवी साड्या अगदीच 10-10, 12-12 हजाराच्या साड्या 6-6, 6,500 हजाराच्या आहेत. मस्त. घागरे पण आहेत का आपल्याकडे? एखादा दाखवतो का मला? ह्याची काय प्राइस आहे? 550. सो असं आहे इथे सगळे शॉपिंग मार्केट आहे. इथे ज्वेलरी पण आहे, लहान मुलांचे कपडे आहे, साड्या आहेत, कुर्तीज, लेगिन्सपासून सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता मोठे मोठे डिझायनर सेट पण इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर वेस्टर्न वेअरही इथे अवेलेबल आहे. म्हणजे फक्त साड्या, लेगिन्स, कुर्ती असंच नाही, तर वेस्टर्न वेअरही आपल्याला इथे येऊन शॉपिंग करायला मिळेल. ठीक आहे, आता ऑलमोस्ट इथे मार्केट हा संपतोय. मी 1-2 शॉप एक्सप्लोअर केले. जर मी सगळेच शॉप एक्सप्लोअर करायला गेली तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, पण इथे खूप छान बस्ता बांधण्यासाठी वगैरे सगळ्यासाठीच मला परफेक्ट आणि रिजनेबल प्राईसमध्ये आणि व्हरायटी इथे भरपूर आहेत. ठीक आहे, इथे लेंजरीज पण अवेलेबल आहेत. सो हा इथे मार्केट एंड होतो आहे. ठीक आहे, सो आपण बॅक टू परत एंट्रन्सला जाऊ आणि तिथून मग शिवाजी चौक एक्सप्लोअर करायला जाऊ. आय थिंक इथेही थोडं बघण्यासारखं आहे. इथेही शॉप आहेत, एकदम अशा आतात गल्ल्या आहेत, त्यामुळे काय कळून येत नाही आहे इतकं. इथे शिवून मिळणारे आहेत, वाटतं स्टिच करून देणारे आहेत. हे तुम्ही बघू शकता किती छान स्टिच केलेलं आहे. साडीचं वगैरे वर्क पण करून मिळतं इथे. ओके, इथेही स्टिच करून मिळतं. नाईस. इथे स्टिच करून इथे वर्क करून वगैरे पण मिळतं. ओके, सो आता आपण एंट्रन्सला जाऊया आणि तिथून मग परत जाऊया शिवाजी चौकला. तिथे थोडं एक्सप्लोअर करूया की कुठे काय काय मिळतं. शिवाजी चौकवरूनही मी थोडं शॉपिंग केलेली आहे. तिथेही छान असं शॉपिंग करण्यासाठी लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा छोटे क्लिप्स म्हणा, असे रोडवर बसणाऱ्या बांगड्या वगैरे ते मिळतात ना, तशा टाईपचंही शॉप आहेत. सो आपण डायरेक्ट भेटूया शिवाजी चौकला. सो आता आपण आलेलो आहोत शिवाजी चौकला आणि ते आहे रेमंडचं शोरूम. सेल 50% ऑफ चालू आहे रेमंडवर. ओके, इथे डॉक्टर अगरवाल आई हाऊस आहे, डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. आणि इथून सो शिवाजी चौकची शूटिंग आपण महाराजांचं दर्शन घेऊनच करूया. आणि हा तो सर्कल आहे जिथे
आपलं पूर्ण मार्केट सुरू होतो आणि मी इथून जाणार आहे अशी, आणि इथे देवाचं सामान मिळतं. समोरच हनुमंत स्वारींचं पोस्टर आहे. इथे खालती बघा लिहिलं श्री हनुमंत स्वारींचं मंदिर आहे. सो या मंदिराच्या इथून स्ट्रेट गेलात ना की तुम्हाला ते मार्केट चालू होतं आणि इथे पण खूप असे वेगवेगळ्या व्हरायटीचे देवाचे सामान मिळतं आणि खूप छान छान असे गोष्टी इथेही अवेलेबल आहेत. ठीक आहे, हे बघा, हे बघू शकता सगळं देवाचं सामान इथे अवेलेबल आहे. कौस्तुभ पूजा भंडार करून हे शॉपचं नाव आहे. इथून पण आहे, सगळे आसन आहे, दिवा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. छोटे छोटे चौरंग आहेत, गिफ्ट करण्यासाठी सुद्धा आहेत. त्यानंतर अशा छोट्या टोपल्या आहेत. काय प्राईस आहे याची? 80 रुपयाची ही टोपली आहे. किती सुंदर आहे, म्हणजे अगदीच रुखवतीत वगैरे कोणाला काही गोष्टी गिफ्ट द्यायचं असेल किंवा काही वस्तू द्यायचं असेल तरीसुद्धा ही छान आहे. त्याच्यानंतर हे असे छान छान चौरंग आहेत, तुम्ही बघू शकता. पाट आहेत छोटे. त्याच्यानंतर हे बाळकृष्णाचा पाळणा पण इथे अवेलेबल आहे. आता लवकरच जन्माष्टमी येईल, त्याची तयारी पण सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे असे आसन आहेत. त्याच्यानंतर हे असे कपडे आहेत, लाल कपडे. त्याच्यानंतर हे मुकुट आहेत. हे बघा, तुम्ही मुकुट पण बघू शकता किती सुंदर आहेत. त्याच्यानंतर देवीच्या कलशासाठी असे छानसे अशा साड्या आहेत त्यांच्याकडे. छोट्या पण आहेत. बाळकृष्णाचे कपडे आहेत. खूप असे छान असं इथे उदबत्ती वगैरे, त्याच्यानंतर दिवा लावण्यासाठी ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. परत जपमाळ वगैरे सगळं आहे. गुलाब पाणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इवन हे आपल्या ओटीचं जे सामान असतं त्या गोष्टीही इथे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला देवाचं कोणतंही सामान घ्यायचं असेल तर शिवाजी चौक आहे, त्याच्या अगदी कल्याण वेस्टला शिवाजी चौकच्या अगदी समोर हे शॉप आहे कौस्तुभ पूजा भंडार. तिथून हे पूर्ण आपल्याला तुम्हाला देवाच्या गोष्टी शॉपिंग करायला मिळतील. थँक्यू सर. त्यानंतर सरळ पुढे गेलात ना तुम्ही की इथे तो खाऊ गल्ली आहे. मी तुम्हाला बोललेली की इथे ते खाऊचे दुकान इथे अवेलेबल आहे. इथे मी आणि मयूरने एकदा खाल्लेलं. ठीक आहे, थोडंसं जायचं जागा थोडं. ओके, हे ते आहे होलसेलचं दुकान जिथे असं भरपूर काय काय व्यवस्थित आणि भारी असं काय काय खायला मिळतं आणि खूप जास्त इथे गर्दी असते. मी तुम्हाला बोललेली ना, बिस्किट्स वगैरे, त्याच्यानंतर समोसा वडा वगैरे, जिलेबी वगैरे, हे ते दुकान आहे पायल फरसाण अँड स्वीट मार्ट करून. ओके, आणि आता मला सध्या ह्या गोष्टी खायची इच्छा होत नाही कारण की प्रचंड गरम होते. इथे ज्यूस सेंटरही आहे, फ्रूट ज्यूस, मिल्कशेक, आईस्क्रीम अँड स्नॅक्स सेंटर ऑल्सो. ठीक आहे, आपण पहिला थोडं एक्सप्लोअर करू आणि त्याच्यानंतर विचार करू काय खायचं आहे. हाही तू पूर्ण मार्केट आहे जिथे सगळं देवाचं सामान मिळतं, मोठे मोठे हार मिळतात. सो इथेही तसंच आहे, प्रॉपर देवाचे सगळे आपल्याला गोष्टी मिळणार आहेत. सगळ्या वस्तू आहेत अवेलेबल, वेगवेगळ्या व्हरायटीजचे पाट, चौरंग तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर असे छान छान असे बसायला आसन. आता ह्या काय काय गोष्टी आहेत ते काय काय कोणत्या कोणत्या देवाला लागतात तेही मला माहिती नाही आहे, पण आता ऑफकोर्स तुम्ही बघताय आणि तुम्हाला जर माहिती असेल हे कोणत्या देवांचे वस्त्र आहेत तर तुम्ही ओळखू शकाल. आणि हे किती सुंदर हा असा पाट आहे, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण सेटच आहे वाटतं. आणि असं छोटासा असा चौरंग आहे बसायला. ठीक आहे, इवन रुखवतीचं सामानही इथे अवेलेबल आहे, अगदी डोलीपासून सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथेही देवाची सगळं सामान आहे. इथेही सगळं अवेलेबल आहे. छोटे चौरंग आहेत, पाट आहेत, हळदी कुंकूपासून सगळ्या गोष्टी इथेही आपल्याला अवेलेबल होतील. बघा, खालती रांगोळीचं सामानही आहे. मुंडवळ्या पण आहेत. तुम्ही लग्नाची शॉपिंग जर करायला येत असाल तर मी अगदीच तो ॲड्रेस सांगितलेला ना, शिवाजी जो चौक आहे त्या, म्हणजे महाराजांची आपण मूर्ती बघितली ना त्याच्या अगदीच समोरच तो जो पूर्ण देवाचं गोष्टी मिळतात अवेलेबल आहे, तो पूर्ण समोरच अगदी एक गली लागते, तिथून सगळ्या ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. बाजूलाच अजून एक दुकान आहे, तिथेही आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत. इवन इथे डोलीपासून सगळे म्हणजे रुखवतीचं सामान वगैरेही आपण इथून खरेदी करू शकतो. सगळं आहे बघा, तुम्ही गळूपासून सगळं. इवन असे खोटे फळं पण आहेत प्लास्टिकची, किती छान बघा. बाशिंगपासून सगळं आहे. परत मुकुट आहेत देवींचे, तुम्ही बघू शकता. बघा इथे साड्या आहेत, फेटे आहेत छोटे छोटे. हे बघा,
बाळकृष्णांचे वगैरे साड्या आहेत, कपडे आहेत. ठीक आहे, इथून असं एक मंदिर लागतं, अगदी समोर हनुमंत स्वारींचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढे ब्लॉगला सुरू करू. सो इथून त्या देवाचं सामान घेतल्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर हे पायल फरसाण स्वीट मार्ट म्हणून आहे. त्याच्यानंतर पूजा स्वीट फरसाण मार्ट आहे. इथे पण खूप छान असे आणि फ्रेश असे मिठाई आणि फरसाण तुम्हाला अवेलेबल होतील. तुम्ही नक्कीच येऊन ट्राय करा. मी इथे येऊन वडापाव खाल्लेला आणि खूप भारी घेतला वडापाव. त्याच्यानंतर इथे सगळे स्वीट्स पण आहेत, रसगुल्ला, गुलाबजाम तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. इथं फरसाणही अवेलेबल आहेत, तसेच मिठाई आहेत, बुंदी आहे, खाजा आहे, सगळ्या अशा पद्धतीने लसूण चिवड्यापासून सगळे आपल्याला इथे फरसाण अवेलेबल आहे. शंकरपाळी, हा हा हा, चकली आहे, कचोरी आहे, पाणीपुरीचे पॅकेट्स पण अवेलेबल आहेत. सो तुम्ही नक्की या, कारण की मी इथला वडापाव आणि समोसा ट्राय केलेला आणि मला खूप जास्ती आवडलेला, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की मी ब्लॉग काढीन तेव्हा मी हा जो एक सेक्शन आहे तो मी नक्कीच व्लॉगमध्ये घेईन. पायल फरसाण आणि स्वीट मार्ट. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललेली की पूर्ण खाऊ गल्लीच आहे. इथे पुढेही अनिल स्वीट्स करून आहे, त्यामुळे इथेही तुम्ही एकदा ट्राय करू शकता. तर मला खूप जास्ती तहान लागली आणि माझी इच्छा झाली आहे की आता मी काहीतरी प्यावं, आणि मी पाण्याची बॉटलही साधी आणलेली नाही. सो इथे अनिल गुलाबजामुन स्वीट फरसाण स्नॅक्स होलसेल अँड रिटेलमध्ये इथे आहे. इथे शेवपुरी, दहीपुरी, दही कचोरी, दही वडा, दही समोसा, खमण, बटर पापडी, समोसा, कुल्हड लस्सी, दाबेली, जिलेबी, बंगाली स्वीट, श्रीखंड इत्यादी सगळं उपलब्ध आहेत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जवळ जाऊन थोडं बघूया. तुम्ही बघू शकता गुलाबजामचे पण किती वेगवेगळे व्हरायटी आहे. हा जम्बो काला जामून, त्याच्यानंतर हा काला मावा जामून, हा काला लंबा जामून, स्पेशल जम्बो इलायची जामून. ओके, एक पीस 12 आणि 60 रुपये डझन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आहे 12 रुपये एक पीस. ओके, 72 रुपये डझन गोल्डन मावा लंबा जामून. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे किती प्रकारचे, फक्त काळ्या जामूनमध्येच किती वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम आहे, तसेच रसगुल्ला पण आहे. वाव, सुंदर. आणि मला आता हे काही खायची इच्छा होत नाही आहे, कारण की मला लागलेली आहे तहान आणि माझी इच्छा झाली आहे की मी उसाचा रस प्यावा. मला तिथे खेचत घेऊन चाललं आहे हा उसाचा रस. इतकी गरमी आहे, तुम्ही माझ्याकडे बघू शकता. मला किती घाम आलेला आहे आणि मला बिलकुल इच्छा नाही आहे की मी समोसा, वडापाव असं काहीतरी खावं, चहा वगैरे. चहा तर मी पितच नाही. सो मी घेतलेला आहे उसाचा ज्यूस, उसाचा रस. छान. सो इथूनच आपण आत गेलेलो आणि आता इथून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण ह्या साईडला जाणार आहोत. हा पूर्ण स्टेशन रोड आहे आणि इथे आपल्याला काय काय मिळणार आहे ते बघूया. ओके, इथे तुम्हाला बॅगची दुकानं पण आहेत. त्याच्यानंतर इथे आहेत असे छोटे छोटे क्लचेस असतील, पाऊच, मेकअप किट वगैरे ठेवण्यासाठी हे सगळे आहे. तसंच पुढे आहे, इथे आहेत बॅग, वॉलेट. मला ना खेळण्यांचं दुकान बघायचं, मला मुकूसाठी काहीतरी खेळणी घ्यायची. काय प्राईस आहे दादा याची? किती क्यूट आहे, 200 रुपयाला. तर सध्या ट्रेंड चालू आहे ह्या बॅगचा आणि अगदीच 200 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये हा एक आता पॅटर्न निघालेला वाटतो. तिथे सगळे 200च आहे. पुढे 300-200 वेगळे. अच्छा, 300-200. तिथं आतून सरळ आत गेलेलं की तरीसुद्धा वॉलेट्स, बॅग्स वगैरे तेच अवेलेबल आहेत. ठीक आहे, मी पलीकडे जाते कारण की पलीकडेही काहीतरी छान बघायला मिळते आपल्याला. ओके, हे क्लिप्स आहेत, क्लचेस आहेत. हे किती गोड आहे बघा क्लिप. हे सगळे क्लिप्स आहेत. काय प्राईस आहे दादा याची? तिथे कोण नाही आहे वाटतं. काय प्राईस आहे? 50 रुपयाला. लहान
लहान मुलांचे मिळतात ते नाही आहेत का छोटे? ते नाही आहे. मुक्तासाठी मी बघते आज विचार तुला काय भेटतच नाही आहे. हे लेगिन्स आहेत छोटे कपडे आहेत छोट्या मुलांचं. मला खेळण्याचं दुकान भेटलं पाहिजे यार. हे सगळं असाच मार्केट आहे जसं आपला ठाणा मार्केट, ठाणा स्टेशनला कसा मार्केट आहे तसा हा शिवाजी चौकच्या इथून तुम्ही सरळ गेलात, महाराजांच्या चौक लागतो तिथून तुम्ही सरळ गेलात राईट साईडने की तुम्हाला हा सगळा मार्केट दिसणार आहे. तिथे इथे टिफिन आहे. टिफिनचं काय करू मी तुला अजून तिला टाईम आहे. तुम्ही बघू शकता हे असंच आहे सगळं इथे. कंपॉस, टिफिन, क्लचेस. इथे ना असं छोट्या मुलांच्या कपड्यांचं एक दुकान पण होतं असे ह्या गल्लीतूनच होतं. इथे की पुढे माहीत नाही मला. अरे वा वा वा. काय प्राइस आहे याची? 200-250 मॅडम. अरे यार माझं हरवलेले पैसे का नाही घेऊन आले? बहिणीकडे राहिला रे. भारी वाटतात एकदम रिच लुक देतात. हे मुक्कूसाठी बघायचं. आणि ह्याची काय प्राइस आहे? 120 लाइटिंग वाला है. वो जो लाइटिंग आएगा और टाइमिंग आएगा. ओके लगेगा भी नाचेगा भी. अच्छा 120चा आहे का? ॲपलचं. पावसाची तयारी झाली आहे. पावसाळी तयारी सुरू झाली आहे. छत्र्या वगैरे सगळ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ओके इथे पॉपकॉर्न पण आहेत. मला पॉपकॉर्न मुक्ताला घ्यावंसं वाटतं आहे पण लास्ट टाईमला तिच्या त्याचे थोडे पार्टिकल्स असतात ना ते तिच्या घशात अडकलेलं आणि तिला त्रास झालेला त्यामुळे पॉपकॉर्न कॅन्सल मुकू तुझं. ए वाव इथे स्कूल बॅग पण आलेल्या आहेत मार्केटला. माझी बडबड किती बडबड चालू आहे माझी. माझे गाल दुखायला लागले बोलून बोलून. पण मला काही टॉय शॉप मिळत नाही आहे मुक्तासाठी. 10 रुपये द्या. जांभूळ. हो हो हो. वॉटर बॉटल परत ते सुरू झालं की हे एखादं दुकान कुठे गेलं यार? टॉय शॉप. एक टॉय शॉप नाही आहे ह्या साईडला. हेच सगळं चालू आहे. बांगड्या, चप्पल, क्लचेस, वॉटर बॅग, टिफिन. कुठे भेटणार टॉय शॉप? इथे हे सगळं इथे हेच अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. कशी आहे जांभळा? आणि करवंदा? करवंदा 50 4 10 वाटा. तिथे जांभळं चांगली दिसतात तर नकोला डेंजर मागे लागतं इथे. मला लिची हवी होती यार. लिची पण नाही दिसत आहे तिथे. इथे पण नाही आहे. इथे आय थिंक इथून घेऊ का पण गेलं आहे महाग असेल. 100 रुपयाचं वगैरे एखादं असेल टॉय आणि ते चगळत बसेल. कसं आहे? 100 रुपये. ह्याच्यात हत्ती आहे का? हत्ती हाती हाती है. बताओ. ओके मला नाही चांगलं क्वालिटीचं इतकं वाटत आहे. सो इथेही विंडशीटर आहेत वाटतं. विंडशीटर मी इथे विचारते. इथे मला कुठे खेळण्यांची दुकान मिळतील का? इथे ह्या लक्ष्मी मार्केट म्हणून इथे एक आहे मार्केट. हे लक्ष्मी मार्केट करून एक आहे. तिथे बघूया आपल्याला काय मिळतं आहे का खेळण्यांचं टॉय. आय थिंक मला असं वाटत नाही. इथे सगळे ज्वेलरी वगैरे ह्याच गोष्टी मिळतात. ओके पूर्ण ज्वेलरी मार्केटच आहे हा पण. तुम्ही बघू शकता लग्नासाठी वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. इव्हन मेहंदीचे छापे पण आहे. त्याच्यानंतर हे असे दागिने पण आहे जे हळदीला वगैरे आपण घालू शकतो. ओके इथेही तसंच आहे. इथून पण तुम्ही आत गेलात पूर्ण की इथेही सगळं असं दागिन्यांचं वगैरे असं दुकानं आहेत. तुम्ही बघू शकता. ओके
हे तुम्ही बघू शकता, इथे पण असंच मार्केट आहे पूर्ण आणि इथे भाज्यांचं मार्केट आहे पूर्ण. इथे सगळ्या भाज्या मिळतात. लक्ष्मी मार्केटच्या इथून तुम्ही आत आलात की इथे सगळ्या भाज्या फळं वगैरे आहे. आपल्याला इथे लिची मिळू शकतात. आपण बघूया इथे लिची आहे का. मुक्तासाठी लिची घेऊया आणि इथून निघूया. ओके, काका लिची मिळेल आपल्याला? बाहेर कुठे आहे? हा का, बरं ठीक आहे. ओके, बाहेरच ते म्हणाले, माझं लक्ष नसेल गेलं. सो लिची घेऊया. तर आता ना मी लाल चौक स्टेशनच्या इथून ना ऑटो केली. माझं तिथलं एक्सप्लोअर करून झालं. मला तिथे टॉय शॉप बघत होती मुक्तासाठी, पण मला भेटलं नाही. मग मी ते लाल चौकीला आले आणि तिथून मी बापगावसाठी ऑटो पकडणार इतक्यात मला इथे एक टॉय शॉप दिसलं. सो विचार केला इथे जाऊया, बघूया टॉय आहेत का मुक्तासाठी, आणि जर असतील तर 1-2 टॉय घेऊया. एक ऑनलाईन मागवलं पण ते बुक आहे, त्याच्यात एलिफंटची अशी एक बुक मागवली आहे तिला, जेणेकरून ती आता थोडं बुक घेते आणि त्याच्यातले अल्फाबेट्स आहेत ना, म्हणजे तिला A to F पर्यंत अल्फाबेट्स माहिती आहेत. सो त्याच्यावर ज्याच्यातले A असेल तर A बरोबर सिलेक्ट करते. सो विचार केला की बघू इथे पण काय तिला भेटतंय का तिच्या एजनुसार. सो लेट्स सी. टॉय हाऊस म्हणून इथे एक शॉप आहे. सो तिथे बघूया तिला काय मिळतंय का आहे. आता आपण बघू मुक्कूसाठी काय आहे का, छोट्यातलं छोटं असं काहीतरी, जेणेकरून तिचं थोडं मन बिझी होईल उचडायचं. ते असं पपेट्स येतात ना असे, ते हां नाही आहे ते असे, ते टिक केलं की ते आत जातात ना, रबर सारखं असतं ते नाही आहे. हेच कंटिन्यू चालू होतं त्याचं. हे आहे नाही आहे, ते आहे नाही, सगळं नव्हतंच त्याच्याकडे, फक्त गाड्याचेच वाटतं. यार मला मुक्कूसाठी काहीतरी घ्यायचं होतं यार, ते खूप जास्ती बोर होते. वाटा चमच्यांनी खेळत होती. बघूच चला आता ऑनलाईनच मागवते काहीतरी तिच्यासाठी. आणि आता मी डायरेक्ट ऑटो पकडणार आहे बापगावसाठी आणि घरी जाणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #BlogVibes.